को, अरे राहुल गांधीचं करायचं काय? कळमनुरीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा शिवसेना भाजपाच्या वतीनं निषेध। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाविरोधी वक्तव्याचा आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी शिवसेना भाजपाच्या वतीनं हिंगोलीच्या कळमनुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। हा निषेध आहे, पण यांना तुम्हाला सांगतो की हे देशद्रोही लोक आहेत। या देशद्रोही लोकांना तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं काल परवा अमेरिकेमध्ये माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती या लोकांनी ज्या पद्धतीने चिखल फेकण्याचं काम केलंय, अशा विरोधी लोकांना तुम्हाला सांगतो की कदापि या हिंदुस्थानातली जनता माफ करणार नाही। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे काँग्रेस हे जळतं घर आहे हे सांगितलेलं आहे आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस याच काँग्रेसच्या लोकांनी पराभव केलेला आहे, ध्यानात ठेवा। आणि हे कधीच तुम्हाला सांगतो बाबासाहेबाच्या सोबत नाहीत। बाबासाहेबाचे यांनी तुम्हाला सांगतो काठे आतापर्यंत यांनी विरोधच केलेला आहे। या पद्धतीने मला वाटते की हे माझ्याकडे एक आता याच्यामध्ये एक हे आलेलं आहे, काँग्रेसनी मुस्लिम विद्यापीठामध्ये SC ST आणि OBC समाजाला आरक्षण का नाकारलं? मला वाटते की असे अनेक प्रश्न आहेत। जर आपण बघितलं तर हे काँग्रेस म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना हे मानणारेच नाहीत, यांनी विरोध केलाय। त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या राहुल गांधीचा आणि या काँग्रेसचा आम्ही जाहीर निषेध करतोय। इन देश के गद्दारों को जूते मारो सालों को, या पद्धतीने तुम्हाला सांगतो की हे वागतायत। अरे बाबासाहेबाच्या संविधानावरती हा देश चालू आहे। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान नसतं तर मला वाटते किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते। आज माझ्या बाबासाहेबाच्या संविधानावरती हा देश चाललाय आणि जर हे काँग्रेस हे राहुल गांधी जर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जर हे म्हणजे विरोध करत असतील तर अशा लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।